अगोदर देहच खरा नाही शिकपाट पटलं पाहिजे. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणार्थ भासत असे, हे अगोदर कळायला पाहिजे. देह खरा नाही म्हणतो, देह खरा की खोटा. खोटं कशाला म्हणायचं, खरं कशाला म्हणायचं. मी असं म्हणतो की एखाद्या ताईने एक साडी आणली आणि त्या साडीचा कलर गेला की ती साडी काय म्हणता तुम्ही, खोटी निघाली. कपडा घेतला, त्या शर्टाचा कलर गेला तर तुम्ही काय म्हणणार, ते कापड खोट आहे. मग तुम्हाला शरीर दिलं तर सुरुवातीला भगवंत नाही का नाही, ते शरीर आता तसं गुटगुटी ठेवा, शरीर तसं राहत राहिले का जसं तसं खोट आहे सगळं. हे कळायला पाहिजे. याच्यात अनित्यच आहे. शरीर कसं आहे, अनित्य, आत्मा नित्य. अनित्याच्या पाठीमाग लागलं तर आपल्या पदरात काय पडत. म्हणून साधू संत अनित्याची कधी संगती करत नाही, नित्याची संगती करतात. आत्मा नित्य. बघा बरं, बालपणचं शरीर गेलं, तारुण्याचं शरीर गेलं, म्हातारपणाचं शरीर. बालपणातला आत्मा, तारुण्यातला आत्मा आणि आता म्हातारपणातला आत्मा एक का दोन, जसाचे तसा, कमी जास्त नाही. हे नित्य आणि हे संसार, हे ते अनित्य. देह संसारी, तो अनित्य. आणि हे जर कळालं नाही, हे कळण्याकरता गरज आहे विवेक, त्याला विवेक म्हणायचं. हे खऱ्या खोट्याचा निवाडा झाला पाहिजे. देह खरा नाही राजा, देहामधली वस्तू खरी आहे. पीटीला किंमत, तर पीटीच्या आतल्या वस्तूमुळे पीटीला किंमत. तुम्ही डबडे किती वापरले आतापर्यंत, काड्याचे पेटे काही 100-200, घरी किती पेटे शिल्लक मोकळ्या, का नाही. तसं शरीर ही पेटी राजा, आतली वस्तू महत्वाची. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका आहे आयसी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी, ती वस्तू मी. बुद्धीला स्फुरण ज्याच्यामुळे होते ना, ती वस्तू येते. ती वस्तू म्हणजे तुम्ही. पण आपल्याला वस्तू दिसते का, आपल्याला भ्रांती दिसते.